नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। ठाण्यात रंगणार 26 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 8 दिवसांचा कोकण महोत्सव 2025। कोकण महोत्सवाचे यंदाचे 18वे वर्ष। शेती, पर्यटन, मत्स्य आणि निसर्ग अशा अनेक क्षेत्रात आपलं कोकण जागतिक कीर्तीचं व्हावं यासाठी आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग सामाजिक मंडळ ठाणे आणि शिवसेना गटनेते व नगरसेवक दिलीप बारटक्के यांच्या संयुक्त विद्यमाने सातत्याने कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघामध्ये दिनांक 26 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर सलग 8 दिवसांचा कोकण महोत्सव 2025 दररोज सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत ठाणा महानगरपालिका शाळा क्रमांक 120चे पटांगण स्वातंत्र्यवीर सावरकर नगर येथे उत्साहात साजरा होणार आहे। कोकण महोत्सवाचे यंदाचे हे 18वे वर्ष आहे। कोकण महोत्सवात यावेळी कोकणातील नाईक मोचेमाडकर पारंपरिक दशावतारी नाटक वेंगुर्ला, मामा मोचेमाडकर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ मोचेमाड, वेंगुर्ला चेंदवणकर दशावतारी नाट्यमंडळ ट्रिक्सीन नाटक कुडाळ, दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ सिंधुदुर्ग, जय हनुमान पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ सावंतवाडी, श्री बोर्डेकर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ दोडामार्ग या प्रसिद्ध दशावतार नाट्यमंडळीची 5 पारंपरिक दशावतार आणि ट्रिक्सीनयुक्त नाटके, भजनाची डबलबारी, महिलांसाठी खास खेळ पैठणीचा, स्वरचना निर्मित सुरेश पाटील रवींद्र घरत प्रस्तुत महाराष्ट्रातील लोककलांवर आधारित गंध मातीचा रंगकलेचा बहारदार कार्यक्रम आणि नृत्य, कोकणरत्न पुरस्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि मुलांसाठी फनफेअर असणार आहे। कोकण महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे यावर्षी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी येथील बांदिवडे गावातील श्री भराडी देवी मंदिराची प्रतिकृती साकारणार आहोत। विविध प्रकारचे खाद्य स्टॉल असणार आहेत। यामध्ये कोकणचा अस्सल चवदार झणझणीत मावरा, मालवणी मसालो, स्वादिष्ट खडखडे लाडू, मालवणी खाजा, कुळथाची पिठी, सुकी मच्छी, मासे, कोकम, काजू, आंबा, फणस वडी, पोहे, जगप्रसिद्ध मुगड्याची झाडू, सूप, रवळी, सावंतवाडी खेळणी, गंजिफा, साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी विविध विषयांवरील पुस्तक स्टॉल असणार आहेत। कोकण विकासाला गती देण्यासाठी हा महोत्सव मोलाचा ठरणार आहे। कोकण महोत्सव स्वागतासाठी दरवर्षी कोकणवासियांचा प्रचंड उत्साह असतो। नागरिकांची गर्दी असते। या महोत्सवात ठाण्यापासून वेंगुर्लेपर्यंत सुमारे 1.5 ते 2 लाख नागरिक या कोकण महोत्सवाला भेट देतात। महोत्सवाक यवकच होय, येवा कोकण आपलंच असे आवाहन सिंधुदुर्ग सामाजिक मंडळ ठाणे व मान्य शिवसेना गटनेते व माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी आपल्या प्रसिद्ध पत्रकात केले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी राकेश सकपाळसह तृप्ती भोईर, ठाणे।